स्वागत है आपका आपके भाई के चैनल पे जिसका नाम है राइड विद आदि। और ये आज का व्लॉग है। आज का जो व्लॉग रहेगा वो दिनचर्या व्लॉग रहेगा। इसमें मैं कहीं नहीं जा रहा हूँ, लेकिन मैं छुट्टी के दिन क्या कर रहा हूँ। और दिवाली के दिन चालू है तो मैंने सोचा आज लक्ष्मी पूजन का दिन है तो एक उसके लिए ब्लॉग बनना चाहिए, क्योंकि उसमें मैं मराठी में बात करूँगा और मेरी पूरी फैमिली वगैरह रहेंगे, तो उस हिसाब से मैं ब्लॉग बनाऊँगा। मैं पहले गाड़ी वॉश करने जा रहा हूँ, चलो। तो दोस्तों अभी हम जा रहे हैं, दिवाली की पूजा करनी है, आज लक्ष्मी पूजन है। तो उस चीज़ के लिए हमें पहले ज़रा बाइक को वॉशिंग वगैरह कराना पड़ेगा। और लगभग मैं आज का ब्लॉग मराठी में ही करूँगा, क्योंकि आज ज़्यादा हमारे फैमिली मेम्बर्स रहेंगे तो मैं मराठी में ही बात करना प्रेफर करूँगा। तर आता जाऊन जरा गाडी वगैरे धुवून गावातला माझा मित्र बोललो, भाऊ आहे थांबा जाऊन आलो काय म्हणते बघू। तर मग अशा प्रकारे थोडं गावात, आमचं गाव खूप छोटं आहे आणि मग ते गावातला एक मित्र बोललो होता, भेटून त्याला सांगून आता आपण निघालोय गाडी वॉशिंग करण्यासाठी। कारण आपल्या घरातल्या जेवढ्या पण गाड्या वगैरे असतात किंवा जे काही मौल्यवान वस्तू, नोटा म्हणजे पैसे, लक्ष्मी, त्यांचं आपण मस्त धुवून वगैरे पूजन करतो। आणि आजचा दिवस दिवाळीचा दिवस आहे, तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला। आजचा ह्या व्लॉग मध्ये काय एवढं खास नसणार आहे, फक्त आम्ही जे काय पूजा वगैरे करणार आहे। आजचा व्लॉग बनवणारच नव्हतो ऍक्च्युली, पण दिनचर्या व्लॉग मध्ये हा आपण व्लॉग टाकू शकतो, त्यामुळं म्हटलं बनवावाच आजचा व्लॉग। हे ज्या रस्त्याने आम्ही माझ्या शाळेला जायचो मी, आणि आम्ही ना तेव्हा सायकल चालवण्याचा कंटाळा यायचा म्हणून आम्ही जे कोण गाड्या वगैरे वर येणार असतील त्या लोकांना आम्ही लिफ्ट मागून मागून ह्या रस्त्याने यायचो। त्या रस्त्यावर जेवढे पण बोराचे वगैरे झाड आहेत, आम्ही ह्या रस्त्यावर खूप आठवणी आहेत माझ्या लहानपणीच्या। खूप खूप प्रत्येक वळणावर प्रत्येक जागी आठवणी आहेत। ते आम्ही चालत यायचो 3 किलोमीटर माझ्या गावापासून। हा एक दुसरा गाव आहे कंदलगाव, ज्याचं नाव कंदलगाव आहे, आणि तिथं मी शाळेला जायचो। अशा प्रकारे आपलं वॉशिंग सेंटर पण आल्यात जमाच आहे। बघूया आता हा किती चार्जेस घेतो, आणि गाडीला स्वच्छ करून जर दिला ना तर त्याचा मी शत आभारी असेल। ट्रॅक्टर धुवायचं चालू आहे, करूया आपलाही नंबर आपण लावूयात लवकरात लवकर ते दिल मी। ॲक्च्युली ह्या भावाने बंद केलं होतं गाडी वॉशिंग दुपारीच, पण आपण एक रिक्वेस्ट केल्यामुळं आपल्याला स्पेशल याच्यामध्ये करून देतात। भरपूर प्रेम ह्याला। हा काय जास्त सेम। गाडी स्वच्छ प्रकारे धुतली गेली आहे, आणि तो जो गाडी धुणार होता ना तो बंद करत होता ॲक्च्युली दुकान, पण त्याला मी रिक्वेस्ट केल्यामुळे त्यांनी आपली गाडी स्पेशल डिमांडवर धुवून दिलेली आहे। आणि मग आता गाडी लावतो घरी आणि मी जातो स्वतः आंघोळ करतो। अजून एकदा जरा जे दिवाळीचे कपडे असतील जुने फिने तेच घालतो, आणि सगळ्या लक्ष्मी पूजनात मदत करतो कोणाला, तर म्हणजे मम्मीला वगैरे काय लागणार असेल तर, नाहीतर नाही करणार। जाऊन बघेल, सगळं शूट करेल आणि तुम्हाला दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल, प्लस आठवणी बनवणे का विषय आहे। दिवाळीच्या दिवशी पाऊस अचानक आणि भयानक चालू झालेला आहे, काय माहित काय चाललंय। ए पाऊस चालू झाला रे, पाऊस चालू झाला, या लवकर चला आतला, का खुर्ची उचला। आंघोळ केलेली नसते ती ये
त्याच्यामुळे म्हणलं यांना जरा आंघोळ करून या म्हणलं. काय रे छोट्या, आज केला का? अरे केला नसतील, जरा बघ आज आंघोळीचा विषय घे जरा. सकाळी मग आता केव्हा घेणार सांग? पटकन आंघोळ करून कपडे घालून ये, मी वाट बघायला लागलो. हा ना, सर काय झालंय? असतो का रे टुच्च्या? कुणाचं? माझ्या संग कोण आहे? तर फायनली रांगोळी काढून झालेलं आहे आणि मी आता काय रांगोळी काढली ते तुम्हाला दाखवतो. शुभ दीपावली. आणि थोडं ॲडजस्ट करा, डिझाईनमध्ये थोडं खालीवर झालेलं आहे पण ठीक आहे, पहिल्यांदा नॉट बॅड, एक नंबर कामकाज आहे. इज्जत असली पाहिजे ही कला आणि कलाकार स्वतः मालक. कलेला इज्जत द्या. आणि आता मी जरा कपडे वगैरे चेंज करतोय आणि लक्ष्मीपूजेला स्टार्ट करतोय. कामकाज चालू झालेलं आहे. 2 फोटोमधील एक फोटो सिलेक्ट केला आहे. इथं पूजाला छोटंच मांडायला सोपं होते. आणि नोटा कडक कडक नोटा दिसते. बँकेत सध्या लय भांडणं चालू आहेत 10चे 20चे. आता ही जरा जेवढ्या नोटांचं पूजा करता ना तेवढा पण वापरायला काढाच नाही मम्मी. काय 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 बोलतोय मी? हा काय रे, तुम्ही नवीन आंघोळ करून नवीन कपडे घालून या. जावा ए निघ, आंघोळ करून. ए चला आंघोळ करून नवीन कपडे घालून या. जावा निघा, चला पटपट पटपट निघा. आम्ही तोपर्यंत पूजाचं मांडून घेतो. निघा. आणि पूजाचं सगळं दाखवल्यानंतर हा माझा लुक आहे. आज कुर्ता स्पेशल घातला आहे मी. आणि हा कुर्ता पहिला पण यूज केला, पण आज मला असं वाटलं की पूजेच्या दिवशी हा घालावा म्हणून घातला आहे. आणि घराच्या बाजूने सगळं जे काही केलं